भंडाऱ्यात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केला संताप। मागील 10 वर्षात भंडारा शहराचा विकास पूर्णपणे थांबला असून भूमिगत गटार लाईनच्या नावावर भंडारा शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले। त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित होत असल्याची संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे। मागील 10 वर्षात नगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती, त्यातील 4 वर्षात आलेल्या प्रशासक राजमध्ये शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भूमिगत गटर लाईन, पाईपलाईनच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला। यातून भंडारा शहरात प्रत्येक प्रभागात खड्डे खोदले आणि अद्यापही ते खड्डे जैसे थे असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। 10 वर्षात भंडारा शहराचा विकास खुंटल्याची संतप्त भावना व्यक्त करताना भाजप आणि शिवसेनेचे नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांनी अप्रत्यक्षरित्या या दोन्ही पक्षांना चांगलंच सुनावलंय। भंडारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रफुल्ल पटेल यांची सभा झाली। यावेळेस त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे। जेव्हा भंडाराला आलो, काही ना काही वर्षोनवर्ष काही आपण प्रगती बघितली, पण 10 वर्ष मागचे असे गेले की भंडारा जसा एक प्रकारे थांबलेला आहे, प्रगती थांबलेली आहे आणि कुठेही आपल्याला म्हणजे पुढच्या काही विकासाच्या काही नवीन काही इथे दृश्य दिसत नाही। आता पहिला होता रस्ते में गड्ढे, अभी गड्ढे में रस्ता है। आपल्याला हे पूर्ण भंडाराच्या आपण गटर योजनाच्या निमित्तानं सगळं म्हणजे आपलं खोदकाम होऊन गेलं, ना गटर बनली ना रस्ता राहिला। बाकीच्या अनेक समस्या आहे, कचरा आहे, ढीगचे ढीग आहे। हे अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आपलं काहीतरी परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि ही इलेक्शन आपल्यासाठी एक चांगली संधी आहे। भंडाराचे लोक फार समजदार आहे, सगळ्यांना ओळखतात। त्या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही पहा, विचार करा आणि तुम्हाला योग्य वाटेल, नक्कीच योग्य वाटेल की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाचा जे आमचे उमेदवार असो की या प्रभागामधून आमचे उमेदवार असो, हे सगळे उमेदवार तुम्हाला सरस वाटेल आणि तुम्ही यांनाच मदत करा, निवडून द्या, ही आग्रहाची कळकळीची विनंती करण्यासाठी मी आज तुमच्यामध्ये इथे उभा आहे। लोकनायक न्यूज